नमस्कार. एक अगदी हॉट विषय म्हणजे हॉट मनी याच्याबद्दल आत्ता या व्हिडिओमध्ये आपण थोडा विचार करणार आहोत. 94 साली WTOचे करार झाले. त्यात एक ट्रिम्स नावाचा करार होता, ज्याने भांडवलाची एका देशातून दुसऱ्या देशात मुक्तपणे प्रवाह व्हावा अशी कल्पना होती. याला जवळपास 30 वर्ष होऊन गेली. मग हे फायद्याचं ठरलं की तोट्याचं ठरलं? हॉट मनी म्हणजे नेमकं काय आहे? हॉट मनी गुंतवणारे कोण आहेत? त्यांचा हेतू काय असतो एका देशातून दुसऱ्या देशात भांडवल पाठवण्याचा? त्यातून काही फायदे होतात का दोन्ही देशांना? जर तोटे होत असतील तर हॉट मनी नियंत्रित करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या हॉट मनीने जगात काही उलथापालथ केल्याच्या घटना आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, जागतिकीकरण झालं, खूप लांब चर्चा झाली. 86 साली सुरू झालेली चर्चा 94 सालापर्यंत चालू राहिली आणि 94 साली WTOचे करार झाले. त्यातला एक करार आहे ट्रिम्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. या कराराने भांडवलाचा प्रवाह एका देशातून दुसऱ्या देशात मुक्तपणे व्हावा, त्याच्यावर कोणतेही निर्बंध नसावेत असं सभासद देशांनी मान्य केलं. म्हणजेच भांडवलाचा आंतरप्रवाह आणि बाह्य प्रवाह सुरू झाला. 30 वर्ष इतका लांब काळ या कराराला झाला आणि या गुंतवणुकीच्या मुक्ततेमुळे मोठ्या प्रमाणावर एका देशातलं भांडवल दुसरीकडे जाऊ लागलं. एका देशातले गुंतवणूकदार दुसऱ्या देशात गुंतवणूक करायला लागले. ही गुंतवणूक फायद्याची ठरलीच, कारण ज्या देशांमध्ये भांडवलाची कमतरता होती त्या देशांना भांडवल मिळू लागलं आणि त्यामुळे त्यांच्या विकासाचा मार्ग खुला झाला. पण याच भांडवलाच्या प्रवाहामध्ये एक अडचण निर्माण झाली, एक जोखीम निर्माण झाली आणि ती जोखीम म्हणजे हॉट मनी. भांडवलाचा इनफ्लो आणि भांडवलाचा आउटफ्लो या दोन गोष्टींमुळे आर्थिक स्थैर्य आणि विकास यांच्यावर परिणाम व्हायला लागला. भांडवलाच्या प्रवाहांच्या विविध प्रकारातील एक प्रकार म्हणजे हॉट मनी. ही काय असते हॉट मनी? अगदी सोपा त्याचा अर्थ असा आहे, जो पैसा, जी गुंतवणूक एका देशातून दुसऱ्या देशात फार लवकर जाते. थोडक्यात काय, मराठीत सांगायचं तर अतिशीघ्र चलायमान पैसा. हा पैसा फार लवकर एका देशातून दुसरीकडे जातो, म्हणून त्याला हॉट मनी असं म्हणतात. अधिकाधिक उत्पन्न मिळावं अशी सगळ्या गुंतवणूकदारांची इच्छा असते आणि म्हणून ते असे देश शोधत असतात की जिथे त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त उत्पन्न मिळू शकेल. मग त्यासाठी ते देशांचे व्याजदर शोधत असतात, देशांच्या चलनाचे विनिमय दरातले होणारे बदल बघत असतात आणि देशांतर्गत चलनवाढीचा दर बघत असतात. याच्याच जोडीला ते काय बघतात आणखीन, तर त्या देशात राजकीय स्थैर्य आहे की नाही, त्या देशामध्ये GDP मध्ये वाढ होते की नाही, त्या देशामध्ये कर्जरोख्यांचं धोरण काय आहे, मध्यवर्ती बँकेचं धोरण काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय स्थैर्य आहे का. या सगळ्याचा अभ्यास करून जिथे जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे ते व्याजाचं असेल, विनिमय दरातल्या फरकाचा असेल, डिव्हिडंड म्हणजे लाभांशांचा असेल, नफ्याचा असेल, जिथे जास्त उत्पन्न मिळेल त्या देशात ते गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक किती काळ तिथे ठेवतात? जोपर्यंत त्यांना दुसऱ्या देशात यापेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची खात्री नसते तोपर्यंत ते या देशामध्ये गुंतवणूक करतात. जेव्हा दुसऱ्या देशात अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळेला ते इकडची गुंतवणूक करतात आणि तिकडे गुंतवणूक करतात. म्हणून याला अल्पकालीन गुंतवणूक
असं म्हणतात. हा सतत फिरणारा पैसा आहे, एका देशातून दुसऱ्या देशात जात असतो आणि म्हणून त्याला हॉट मनी असं म्हटलं जातं. मित्रांनो, कोण करतं बरं अशी गुंतवणूक? याचा स्रोत काय असतो? तर काही संस्थात्मक गुंतवणूकदार, ज्याच्यामध्ये आपण बँका घेऊ शकतो, विमा कंपन्या असू शकतात, म्युच्युअल फंड्स असू शकतात, हेज फंड्स असू शकतात. हे झाले संस्थात्मक गुंतवणूकदार, जे गुंतवणूक करतात, अधिक नफा मिळेल तर दुसऱ्या देशात गुंतवणूक करतात. दुसरे असतात रिटेल इन्व्हेस्टर्स. हे विदेशी चलन व्यापारी असतात किंवा सट्टेबाज असतात, म्हणून तेही अशा प्रकारची शॉर्ट टर्म गुंतवणूक करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. काही जण असतात ते फार चलाखीने गुंतवणूक करतात, म्हणजे ज्या देशात व्याजदर कमी आहे तिथे कर्ज घेतात आणि ज्या देशात व्याजदर जास्ती आहे त्या देशात हा पैसा गुंतवतात. याला आपण इंग्रजीमध्ये कॅरी ट्रेड ॲक्टिव्हिटी असं म्हणू शकतो. हेही गुंतवणूकदार हॉट मनी गुंतवत असतात. आणि चौथ्या प्रकारचे गुंतवणूकदार असतात, त्याला सॉव्हरिन वेल्थ फंड, म्हणजे शासनाचेच फंड असतात. तेही अशी गुंतवणूक करतात आणि अल्प काळात अधिकाधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आता अशी गुंतवणूक जर समजा एखाद्या देशात आली तर त्याचे काही फायदे त्या देशाला मिळतात का? निश्चितच. आपण जर बघितलं तर अशी गुंतवणूक आल्याबरोबर वित्त बाजारातली तरलता म्हणजे लिक्विडिटी सुधारते, भांडवल लवकर उपलब्ध होऊ शकतं, कर्ज उपलब्ध होणं सोयीचं जातं आणि एकदा भांडवल मिळालं, कर्ज मिळालं की स्वाभाविकपणे त्या देशामध्ये आर्थिक विकास होऊ शकतो. दुसरा एक भाग आहे, अशी विदेशी चलन जर आलं तर विदेशी चलनाचा साठा वाढतो आणि असा साठा वाढवला की स्वाभाविकपणे विनिमय दरात सुधारणा होते आणि त्याचाही काय फायदा या रिसिव्हिंग कंट्रीला निश्चितपणे होत असतो. थोडक्यात काय, अर्थव्यवस्थेला चालना मिळणं, अर्थव्यवस्थेचा विकास होणं, भांडवल उभारणी आणि कर्ज उभारणी सहज होणं आणि विनिमय दरात सुधारणा होणं, हे फायदे या हॉट मनीमुळे रिसिव्हिंग कंट्रीला होत असतात. पण मग याच्यात काही जोखीम नाही का? निश्चितपणे मोठी जोखीम आहे. ही आपण संकल्पना समजून घेतल्याबरोबरच जोखीम डोळ्यासमोर आली असेल. पहिली जोखीम म्हणजे काय? तर ही हॉट मनी आहे, एका जागी स्थिर राहत नाही, थोडा काळच राहत आहे, सारखं दुसऱ्या देशात शोध घेत असते अधिक उत्पन्न मिळतं का, आणि तसं उत्पन्न मिळालं की ह्या देशातनं ती विड्रॉ करून दुसऱ्या देशामध्ये गुंतवली जाते. त्यामुळे काय होणार? स्वाभाविकपणे अस्थिरता येणार, वित्त बाजारात अस्थिरता येणार, शेअर बाजारात अस्थिरता येणार, मनी मार्केटमध्ये अस्थिरता येणार. पैसा आला की लिक्विडिटी वाढली, पैसा बाहेर परत गेला की लिक्विडिटी कमी झाली. शेअर बाजारात गुंतवणूक आली की शेअरचे भाव वाढणार, शेअर बाजारातली गुंतवणूक निघून चालली की शेअर बाजार कोसळणार. ही अस्थिरता येते. तशीच अस्थिरता विनिमय दरामध्ये सुद्धा येते. ज्यावेळेला विदेशी पैसा गुंतवणूक आली त्यावेळेला रिझर्व्ह वाढले म्हणून विनिमय दर सुधारला, पण ज्यावेळेला हा पैसा बाहेर जातो तेव्हा तो स्वाभाविकपणे विदेशी चलनात बाहेर जातो, म्हणून रिझर्व्ह कमी होतात आणि विनिमय दर घसरायला सुरुवात होतात. ही विनिमय दरातली अस्थिरता सुद्धा एक मोठी जोखीम आहे. तिसरा धोका जो आहे तो म्हणजे चलनवाढीचा. ज्यावेळेला खूप पैसा बाजारात गुंतवणुकीच्या स्वरूपात विदेशातनं येतो त्यावेळेला बाजारामध्ये लिक्विडिटी वाढते, मागणी वाढू शकते आणि ही वाढलेली मागणी चलनवाढीला कारणीभूत होऊ शकते आणि म्हणून वित्तीय संकट येण्याची शक्यता ही निश्चितपणे असते. खरंच अशी वित्तीय संकटं काही आलीत का जगात आत्तापर्यंत? 2 ठळक उदाहरणं देता येतील. 1997 साली ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये एक मोठं संकट आलं आणि त्या संकटाचं कारण ही हॉट मनी होती. आधीच्या काळामध्ये 97च्या आधी खूप मोठ्या प्रमाणावर इथे पैसा आला, मलेशिया असेल वगैरे ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आला आणि त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था सुधारायला लागली, चलनवाढ झाली, किमती वाढल्या
विकासाकडे जातोय असं वाटायला लागलं आणि एकाएकी हा सगळा पैसा तिथून निघाला आणि अन्य कंट्रीजमध्ये गुंतवला गेला. आपण कल्पना करू शकतो, एकदम पैसा बाहेर गेल्यानंतर या देशांच्या अर्थव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. दुसरं एक उदाहरण देता येईल ते म्हणजे 2008-9 साली ग्लोबल जो काही फायनान्शियल क्रायसिस झाला, विच स्टार्टेड फ्रॉम अमेरिका, तो ग्लोबल क्रायसिसचं कारण सुद्धा प्रामुख्याने हेच आहे की ही हॉट मनी बाहेर जायला लागली, एका देशातनं दुसऱ्या देशात फिरायला लागली. मग जर ही जोखीम आहे पण त्याचे फायदे पण आहेत, तर मग ह्याच्यावर काही उपाय आहेत की नाही? देश असा विदेशी पैसा भांडवल येऊ देतात की नाही? विदेशी गुंतवणूक तर हवी आहे विकासासाठी. तर काय उपाय असू शकतात? पहिली एक उपाय घेतला जातो तो म्हणजे अशा गुंतवणुकीवर मर्यादा आणायची. अमुक इतकी रक्कमच, अमुक एका देशातनंच, अशा मर्यादा ज्याला आपण 2 प्रकारच्या, अमाऊंटवर मर्यादा आणि काल मर्यादा. तुम्ही इकडे गुंतवा पण तुम्हाला 5 वर्ष काढता येणार नाही, 3 वर्ष काढता येणार नाही, म्हणजे मग त्याचं स्वरूप बदलतं, ती हॉट मनी राहत नाही. दुसरा एक भाग म्हणजे व्याज दराचं नियमन जर ठीकठाक केलं तर स्वाभाविकपणे हा पैसा बाहेर जात नाही. तिसरी एक गोष्ट, जे सट्टारूपी गुंतवणूकदार असतात, सट्ट्यासाठीच गुंतवणूक करतात, अशा सट्टारूपी गुंतवणुकीवर बंधन आणणं, म्हणजे जेन्युइन इन्व्हेस्टमेंट येईल, सट्ट्यासाठी शॉर्ट टर्म फायद्यासाठी इन्व्हेस्टमेंट येणार नाही, असं एक नियमन करण्याची आवश्यकता असते. आणि चौथा एक उपाय काही देशांनी केला आहे तो म्हणजे टोबिन टॅक्स. अशा गुंतवणुकीवरच कर लावायचा. असा कर लावला की ती गुंतवणूक डिस्करेज केली जाते आणि मग हॉट मनीची भीती कमी होते. अर्थात हे सगळं हवं आहे, विदेशी गुंतवणूक यायला हवे आहे, त्याच्याशिवाय भांडवल उभारणी नाही, त्याच्याशिवाय विकास नाही. म्हणजेच काय होतं मित्रांनो, ही दुधारी तलवार आहे विदेशी गुंतवणूक. ती काही फायदे पण देते पण काही जोखीम पण देते आणि ह्या जोखमीचा फटका इतका मोठा असतो, जसं आपण बघितलं 97 साल आणि 2008 साल. म्हणून प्रत्येक सरकार आणि मध्यवर्ती बँकेने या विदेशी गुंतवणुकीला आमंत्रित करण्यापूर्वी त्याच्यातनं हॉट मनी येणं कमी होईल, मर्यादित राहील असा प्रयत्न केला पाहिजे. तो आपल्या भारतामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे या दुधारी तलवारीचं नीट नियोजन करणं आवश्यक आहे. आज इथेच थांबूया. नमस्कार.